नमस्कार मित्रांनो, जसे यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ तुम्ही बघता जे आमच्या सेक्शुअल हेल्थवर व्हिडिओ तयार करीत आहेत किंवा पॉडकास्ट रिलीज होत आहेत, त्याच्यामध्ये एक बघितलं मी की बरीच व्हिडिओ चांगली पण आहेत आणि बरीच व्हिडिओ तुम्हाला थोडंसं मिसगाईड पण करू शकतात. काही कमर्शियल पण व्हिडिओ तुम्हाला ते दाखवू शकतात. आणि याच विषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आहे, कारण की समाजामध्ये चांगलं नॉलेज स्प्रेड होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळेच मी नेहमी तुम्हाला माझ्या 40 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला नेहमी नॉलेज देत आलेलो आहे. मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रोक्तरित्या मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, यूट्यूबवर व्हिडिओ जे तुम्ही बघता त्याच्यामध्ये काही कमर्शियल पण असतात किंवा काही नॉन कमर्शियल पण असतात. काही लोक खरोखरच एकदम चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करताना मला आढळून येतात. आणि काही लोक अमकं खा टमकं खा, याच्यात हे मिसळा, त्याची पेस्ट बनवा, अमकं खा टमकं खा असं काहीतरी व्हिडिओ तयार करत असतात फक्त त्यांचं TRP वाढवण्यासाठी. ते तिथं डॉक्टर नसतात, उगीच तुम्हाला काहीतरी गोळ्या औषधी दाखवतात किंवा काहीतरी ऑइल जाहिराती करतात. आजच्या घडीला मोठे स्टार पण लोक तुम्हाला जाहिराती करताना दिसून येतात. आजच्या घडीला बरीच ऑनलाईन ॲप पण उघडताना दिसून येत आहेत की बरीच ॲप मी बघतो की ऑनलाईन त्यांचं हे करायचं म्हणजे कन्सल्टेशन द्यायचं त्यांचा उद्देश जास्त असतो. तर मित्रांनो, माझं एकच बोलण्याचा नेहमी अर्थ असतो की ऑनलाईन न घेता तुमच्या प्रत्येक शहरामध्ये आज सेक्सॉलॉजिस्ट उपलब्ध आहेत. न संकोच करता न भेता ज्या लोकांचं प्रॉपर नॉलेज आहे तुम्ही गुगलवर जा, गुगलवर सर्च करा, त्यांचे पूर्ण पोर्टफोलिओ बघा, त्यांचं तुम्हाला एक्सपिरियन्स बघा, त्यांच्या डिग्र्या बघा, नॉलेज ज्यांना असेल त्यांच्याकडे तुम्ही जा. तुम्हाला चांगलं मार्गदर्शनाची गरज असते. कारण की औषधीपेक्षा तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग जर तुम्हाला मिळालं तर तुमच्या लैंगिक समस्या दूर होऊ शकतात. मित्रांनो, उगीच ऑनलाईन केल्यामुळं ना तो तुमचा BP चेक करणार, ना तुमचे तो पेनाईल कलर डॉपलर करणार, तुमच्या पेनिसमध्ये काही नसा बारीक आहेत, काही कंजेशन आहे, काही अडथळे आहेत का, तुम्हाला काही हृदयाचे आजार आहेत का, तुम्हाला काही मानसिक आजार आहेत, काही तुम्हाला मानसिक औषधी चालू आहेत का, तुम्ही इतर डॉक्टरांकडून औषधोपचार केलेला आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला आलेले नाही. काही औषधांचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. जसं तुम्ही केसावर उपचार करता त्याचे पण साईड इफेक्ट होऊ शकतात. काही टॅब्लेट असतात. काही मानसिक गोळ्या तुम्ही जर घेत असाल तर त्याचे पण साईड इफेक्ट होऊ शकतात. म्हणून या सगळ्या गोष्टींची हिस्ट्री घेऊन प्रॉपर तपासणी करून जर तुम्ही कोणत्या माझ्या क्लिनिकला आलात आणि जर तुम्ही प्रॉपर उपचार करून तपासणी करून जर उपचार केला तर तुम्हाला रिझल्ट पण चांगले भेटतील आणि तुमच्या पैशाचा अनर्थ पण होणार नाही. तर मित्रांनो, ऑनलाईन औषधी घेणं टाळा, ऑनलाईन कन्सल्टेशन घेणं टाळा. मी माझ्याकडे पण तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की होईपर्यंत माझ्या क्लिनिकलाच या. कारण की आजच्या घडीला 21व्या सदीमध्ये सगळ्यात अत्याधुनिक जे उपचार आहेत, जसे की शॉकवेव्ह थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे, P-शॉट थेरपी आहे, जे स्टेपलर सर्कमसिजन थेरपी आहे, पेनाईल इम्प्लांट आहेत, हे सगळे माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिले आहेत. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की जर पेनाईल इम्प्लांट जर कोणाला करायचं असेल तर नक्की माझा सल्ला घ्या. कारण की यंग एजमध्ये पेनाईल इम्प्लांट करण्याची गरज पडणार नाही. इतके चांगले उपचार माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.